श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। सद्गुरु चित्रूप परिपूर्णानंद स्वरूप भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची दिव्य कथामृत जीवाचं कल्याण करणारी श्रीमद भागवत कथा, जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी श्रीमद भागवत कथा, संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी श्रीमद भागवत कथा, प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तरे श्रीमद भागवत कथा, तर जीवनातील दुःखाच्या वजाबाकीचे एकमेव साधने श्रीमद भागवत कथा। अशी ही सुरस अवीट गोड पवित्र श्रीमद भागवत कथा भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असला गुरुवरे बाबांचा द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा। काल आपण कथा पाहिली नामानं अजामिळ ब्राह्मणाचा उद्धार झाला, नामाचं महत्व आले, नाम हे श्रेष्ठ सांगितले। हरी आरंभियावळी आधरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम। राम कृष्ण गोविंद गोपाळ, तुमाय माऊली जीवी चा जिव्हाळा। राम कृष्ण गोविंद गोपाळ, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी। मन कारे जना प्रभाते मनी राम चिंतित जावा। सकाळी उठल्या उठल्या भगवंताचं नामस्मरण करावं। नाम हे श्रेष्ठ सांगितलं गेलेलं आहे। नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून। नामाने कोणाचा उद्धार झाला नाही, कोण तरलं नाही। त्याच्यासाठी अजामिळ ब्राह्मणाचं उदाहरण देण्यात आलं, म्हणून नामस्मरण श्रेष्ठ। शतं विहाय भोक्तव्यं सहस्रस्नानमाचरेत्
लक्ष विहाय दातव्यम कोटी त्यक्त्वा हरी भजे. 100 काम बाजूला टाका आणि अगोदर जेवण करा. जेवण बाकीचे मंदिर भलत चांगलं सांगितलं महाराज. महाराज आम्ही तेच करून आलो. आम्ही तेच करू. शतं विहाय भोक्तव्यम सहस्र स्नानम आचरेत. 100 काम बाजूला टाका, अगोदर जेवण करा. 1000 काम बाजूला टाका, अगोदर स्नान करा. 1,00,000 काम बाजूला टाका, अगोदर दान धर्म करा. आणि 1 कोटी काम बाजूला टाका आणि काय करा, कोटी त्यक्त्वा हरी भजे. 1 कोटी काम बाजूला करून भगवंताचं चिंतन करायचं. नाम श्रेष्ठ. कधी घेता येतं महाराज? कधीही घ्या, कधी घ्या. न देश न काल न अवस्था आत्मशुद्ध अधिकम अपेक्षितु किंतु एवं स्वतंत्र नाम कामित कामदम. आम्ही पाकिस्तानला राहतो, चालेल. न देश. कोणत्याही स्थितीत आवाज कडक होतोय जास्त. कोणत्याही स्थितीत कुठल्याही परिस्थितीत भगवंताचं नामस्मरण करता येतं. हरी मनोनी गोड सर्व भावे अंघोळी न लगे तोंड धुवावे. नामस्मरण करायला आंघोळ करायची गरज नाही आणि तोंड धुवायची गरज नाही. मग उद्यापासून करायचं नाही. काही नेहमीच तुमच्या प्रत्येकाच्या घरात देवारा आहे की नाही? का तो बी दिला फेकून? नवीन फेट आलेला आता. घरामध्ये देवारा नको, देव नको. घरातल्या देवारातलं देवपूजा करत असताना त्याला नियम सांगितले गेले. सकाळी उठल्या उठल्या अगोदर बहिर दिशेला जावं लागतं. बहिर दिशा कळते ना? सकाळी उठल्या उठल्या अगोदर बहिर दिशेला जावं लागतं. बहिर दिशेहून आल्यानंतर मुखमार्जन, मग नंतर स्नान आणि मग पुढचे घरातली देवपूजा म्हणा, जो काय तुमचा नित्यनेम असेल तो करायचा. कोणी कोणी म्हणेल महाराज सकाळी जावंच लागतं का? काय काय म्हणते सकाळी सकाळी येतच नाही ना. नाही आले तरी चालेल, जाऊन या. कारण बहिर दिशेला न जाता जर का स्नान केलं तर तुम्ही केलेली ती देवपूजा, तुम्ही केलेलं स्नान म्हणजे पाप लागत नाही, पण पुण्य पदरा पडत नाही. नामाला तसं काही नाही. नामस्मरण कधी करता येतं, कुठेही करता येतं. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. नामस्मरण करा. नामस्मरणानं काय होतं? मुखी नाम हाती मोक्ष, ऐसे साक्ष बहुतांची. वैष्णवांचा माल खरा, तुरतुरा वस्तूशी. नाम श्रेष्ठ सांगितले गेलेले. नामस्मरण करा. का हो महाराज?
नामानं उद्धार होतो, आम्ही मान्य केलं, तर तुमचं आमचं ठीक हो, पण जनावरांचं काय? गजेंद्र मोक्षाची कथा येते. राजा, एक त्रिकुट नावाचा पर्वत आहे, त्या त्रिकुट नावाच्या पर्वतावर शिखरावर भलं मोठे एक सरोवर आहे. त्या सरोवरामध्ये स्वर्गातील गंधर्व अप्सरा स्नान करायला येत आहेत. आणि स्नान करायला येत असताना त्या स्वर्गातला फवारा मारून यायचे. फवारा रोगाचा नाही बोल, फवारा फुसफुस. स्नान करायला आले तर ते पाणी सुगंधित होत होतं आणि सुगंधित झालेलं पाणी खाली पाझरत होतं. खाली पाझरत असताना त्या पर्वताच्या पायथ्याशी एक दुसरं सरोवर, त्या सरोवरामध्ये पाणी येऊन मिक्स व्हायचं. ते सुगंधित पाणी मिक्स होत असताना त्याचा परिणाम संपूर्ण त्या ठिकाणाचा परिसर हा सुगंधित होत होता. त्या जंगलामध्ये एक हत्ती होता आणि तो हत्ती आपल्या परिवारासकट त्या सरोवरामध्ये स्नान करायला येत असायचा. असं म्हणतात त्या हत्तीला 50 बायका होत्या, 50 बायका आणि 150 पोरं. हत्ती जर रस्त्यानं चालायचा तर लहान लहान जनावर महाराज की जय हो, गजराज की जय हो, महाराज की जय हो, जय घोष करायचा. एके दिवशी हत्ती पाणी प्यायला नेहमीच जात होता, पण एक दिवस खुर्च्या उचलून मागे ठेव बेटा सर. एक दिवस हत्ती पाणी प्यायला गेला. विहार करत असताना त्या हत्तीच्या पायाला मगरानं पकडलं. म्हणून प्रत्येक हत्तीनं मदत केली. बायको पोरं सर्वेची सर्व सोंडेत सोंडेत ओढायचा प्रयत्न केला, पण ओढला गेलं नाही. हत्तीला पाण्यामध्ये, आपल्या मगराला पाण्यामध्ये हजारो हत्तीचं बळ असलं. मी नेहमी सांगत असतो, तुम्ही मगर चित्रात पाहिला असेल, प्राणी संग्रहालयात पाहिला असेल, टीव्हीत पाहिला असेल, पण त्या मगराचा माझा जवळचा संबंध आलाय बाबाजी. 2002 साली गुरुवारी लक्ष्मण बाबा हे वैकुंठवासी झाले. त्याच वर्षी 2002 साली दसरा 15 तारखेचा होता आणि बाबा 18 तारखेला गेलेले. बाबाची जाण्याची तारीख. आणि त्या 15 तारखेला मी नर्मदा प्रदक्षिणा सुरू केली होती. त्या सरदार सरोवरामध्ये मगरचा माझा जवळचा संबंध आलेला आहे. सातपुडा फोडून नर्मदा गेलेली. नुसता डोंगर चढायचा म्हटला तर पूर्ण दिवस चढण्यात जातो. म्हणून त्या नदीच्या काठाकाठानं कधी त्या दगडाला धरायचं, कधी त्या झाड झुडपत्याला
धरायचं हातात काठी, त्याच्यानं पुढे खड्डा करायचा आणि मग पाय ठेवायचा. एखाद्या माकडासारखं लटकत लटकत पुढे जावं लागत होतं. खाली पाण्यात पूर्ण निघून जाणार, पण तो जबडा फाडून माझ्या सोबत चालतोय. तो म्हणत होता फक्त तोही देवाला प्रार्थना करायचा की देवा याचा हात सुटू दे आणि खाली. आणि मी देवालाच प्रार्थना करत होतो, देवा फक्त हात नको सुटू दे. आणि जर का हात सुटला तर पुण्यतिथी काय कुणालाच कळणार नाही. 2002 साली मगराला हजारो हत्तीचं बळ. चालत असताना त्या जंगलातले आदिवासी ते मला म्हणायचे, महाराज जी देखना संभाल के. कोई कहता है हमारी बकरी को मगर ले गया, कोई कहता है हमारी बेटी को मगर ले गया, बैल को ले गया. पाण्यात हत्तीला पकडलंय आज. हत्तीला हजारो वर्ष युद्ध चाललं. हत्तीचं मगर एके दिवशी म्हणले कारे 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 किती दिवस. पोरं विचार करायला लागले किती दिवस. म्हणले आता आपला बाप म्हातारा झालेला आहे. सकाळ झाली, दुपार झाली, संध्याकाळ, आता सूर्य अस्ताला जायची वेळ आली. म्हणे मग द्या सोडून. पोरांनी हात सोडून दिले. आता पोरांनी हात सोडल्यावर बायका किती दिवस थांबते. एक म्हणते नाही ना मला बी गेलं पाहिजे. आमची वारी डिलेवरीला गेली, त्याचा डबा मलाच करून द्यावा लागतो. दिला हात. प्रत्येकीनं काही ना काही कारण सांगितले आणि हत्तीचा हात सोडून दिला महाराज. पोरांनी सोडलं, बायकांनी सोडलं. एकटा हत्ती पाण्यात, एकटा मगराच्या तावडीत. कुणाची गोष्ट सांगतोय मी? हत्तीची नाही, आपली पण हीची. सांडोनिया देती रांडा पोरे सकल. महाराज या दुःखातून, या मरणाच्या तावडीतून आपल्याला वाचवणारा कोणीच नाहीये. मायबाप, बंधू, बहीण, बायको नाही 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 नाही. कोणी वाचवणार नाही या दुःखातून. जोवरी चढण गा तोवरी मनी ती माझा, मानितीला न थोर देह सुखाची काजा. इंद्रिय मावळली आला बाबूल आजा, कैसा विपरीत झाला तोची देह नोये दूजा. आपल्याला फक्त मान्यता मिळते कुठपर्यंत? जोपर्यंत आपल्याकडे पद्धतशीर असेल. काय? जोपर्यंत आपल्याकडे सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई, अपना साथी नहीं कोई, अपना साथी नहीं कोई, सब पैसे के भाई.
जवळ सर्व येतील, सर्व आपल्या मागे पुढे फिरतील, पण मरणाच्या तावडीतून आपल्याला सोडवणार. मागे पुढे फिरतील कुठपर्यंत? जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा दादा. जोपर्यंत धंदा चांगला असेल तर बहीण दादा दादा म्हणते. महाराज, जोपर्यंत महिन्याचा पगार जर तिच्या हातात दिला जात असेल, महिन्याचा पगार तिच्या हातात दिला जात असेल, केळी विकली गेली, पैसा तिच्या हातात दिला, कीर्तन करून भागवत करून घरी आला, पॅकेट तिच्या हातात दिलं, मग ती म्हणते काय त्यांच्यासारखे तेच तेच. प्रेम केलं जात पण पैशावर, आपल्यावर नवारे पती प्रिय भवती आत्मनस्तु कामाय पत्नी पती प्रिय भवती. पत्नी पतीवर प्रेम करत नाही आणि पती पत्नीवर प्रेम करत नाही. मग हे चालते काय महाराज? म्हणजे सर्व नुसतं नाटक आहे, नाटक. एकमेकावर प्रेम नाही, नुसतं नाटक केलं जात. तो सकाळी सकाळी ड्युटीला निघाला, हिनं डबा करून त्याच्याकडे दिला, त्यानं डबा घेतला, तो गाडी काढत नाही, तेवढ्या ती दरवाजाजवळ येते आणि दरवाजाजवळ आली की लगेच काय झालं, काय झालं नाही. अरे अगं काय झालं तुला? काय नाही. तो म्हणतो मला ड्युटीला जायचंय, येडापणा करू नको, ड्युटीला जाऊ. ते म्हणते झालं मग मी काय म्हणते तुम्हाला जा. बिचारा गाडी लावतो, जवळ येतो, तिला जवळ घेतो. अगं काय झालं तुला, का रडते? ती म्हणते तुम्हाला काय, तुम्ही ड्युटीला निघून जातात, मी घरी एकटीच असते. मग काय झालं? ते म्हणजे तुम्ही गेल्यावर एक घर मला खाऊ खाऊ करते. बापा बापा बापा, हा गेल्यावर घर इले खाऊ खाऊ करते. महाराज, घर खाऊ खाऊ नाही करत, हीच घरात खाऊ खाऊ करते. नवारे पती प्रिय भवती आत्मनस्तु कामाय पत्नी पती प्रिय भवती. कोणी कुणावर प्रेम करत नाही महाराज. हा नुसता देखावा आहे, नुसतं नाटक आहे. जोपर्यंत सत्ता संपदा असेल, शरीर चांगलं असेल की प्रेम केलं जातं, प्रेम दाखवलं जातं, दिखावा केला जातो. पैसा तेरे तीन नाम, परशा परशु परशुराम. गडगंज श्रीमंत असेल परशुराम. आपल्या मुलीचा साखरपुडा नाशिकला 5 स्टार हॉटेलमध्ये या, परशुराम 5 स्टार हॉटेलमध्ये. आणि एखादा 2% देणारा असेल तर परशु आपल्या शेतात भरीतपुरीची पार्टी आहे, परशु शेतात. आणि ज्याच्याकडे काहीच नाही तो परश्या येतो का घर व्हायला, केळीचे घर. सब पैसे के भाई
कोणी कुणावर प्रेम करत नाही महाराज, नुसतं नाटक केलं जातं, दिखावा केला जातो, एकट्यालाच मरावं लागतं. मरण पावल्यावर कोण सोडवतं? सोडविना बंधू राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली. आपल्यावर प्रेम करणारे किती लोक आहेत माहिती तुम्हाला? आपल्यावर प्रेम करणारे किती माहिती का? माहित नाही ना. आपल्यावर प्रेम बर किती करतात तो विषय बाजूला ठेवा. संख्या किती ते महत्वाचं नाही, पण प्रेम किती करतात. खरं प्रेम करून घ्यायचं. आणि आपल्यावर प्रेम कोण करतं हे जर जाणून घ्यायचं असेल तर एकदा मरावं लागतं, मरावं लागतं. मेल्याशिवाय कोणीच प्रेम करत नाही. मरावं. कधीच चांगला बोलत नाही तो बी म्हणतो नाही नाही माणूस चांगला होता, त्याचं माझं कधी जमलं नाही, पण चांगला होता. रडणारे रडतात. बाबा एकदा तरी बोला ना बाबा. बाबा बोलत नाही. अरे भल्या माणसा, जेव्हा तुला तुझा बाप आवाज द्यायचा तेव्हा मागे उडून पाहत नव्हता, हाताळत. पोरगी पोरगी लांबून येते. एकदा तरी दुधाचा चम्मच घ्या ना बाबा. ही एक नंबरची लबाड पोरगी, एक नंबरची लबाड. काय झालं मला? हिच्यासारखी लबाड कुठं शोधून सापडणार? तिचा साखरपुडा झाला, तिला साखरपुड्यामध्ये मोबाईल मिळाला, तेव्हापासून तिचं गुलू 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 मोबाईलवर सुरू झालं. नेमकं लग्न झालं, बिदायची वेळ आली आणि तेव्हा म्हणते मी नाही जात बाबा. जात नाही? हा मंडप कुणासाठी? डीजे कुणासाठी? पंडित कुणासाठी? बाप बी विचार करतो, बेटा तुले मोबाईल मिळाला तेव्हापासून सारखं गुलू 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 गुलू. तुले किचन पुरलं नाही, तुले बेडरूम पुरला नाही, तुले स्टोर रूम पुरला नाही, तुले ओटा पुरला नाही, तुले जिना पुरला नाही, तुले धाबं पुरलं नाही, तुले संडास बाथरूम बी उरला नाही. गुलू गुलू कर. आणि आता नाही म्हणते. बळजबरीनं पाठवलं, पोरगी गेली. वर्ष 6 महिने राहिली, एक मूलबाळ झालं, संसार वाढला. तिकडे रममान झाली, इकडे बाप आजारी पडला. फोन केला, बेटा जर जेवण तिथं करत असेल तर हात धुवायला चांगदेवला ये. का? तुझ्या बाबांची तब्येत काही सांगू शकत नाही आम्ही, बाकी तू समजदार आहे, समजून घे. रामकृष्ण, तू समजून घे. पोरगी म्हणते हो ना काका आलीच पाहिजे, तुम्ही सांगता खरंय, पण काय करावं, ते सकाळी सकाळी ड्युटीला जातं, पोरं शाळेत मलाच ज्ञान करावी लागते, डबा. आणि मी काय म्हणते काका काय ग बेटा, मला आता पण यावंच लागेल. आणि शेवटी पण मग असं करा ना, शेवटीची मला सांगा लबाड नाही का? एक नंबरची लबाड. पोरं रडतात,
पण पोरी रडतात, नातलग रडतात, बायको छातीवर पडून रडते. एकदा तरी बघा ना माय. आता मला सांगा, जर त्यानं बघितलं तर मावशी एसटी स्टँड मरणाच्या तावडीतून कोणी सोडू शकत नाही बाबा. भगवंताचा आठव ठेवा, त्याचं चिंतन करा, त्याचं नामस्मरण करा. कारण मरण आल्यावर ते तर चले काही, सत्ता संपदा राय ठाईच्या ठाई. धन मान बळे नाठविसी देवा, मृत्यू काढी तेवा कोण आहे. यमाचे यमदंड बैसतील माथा, तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे. यमाचे यमदंड बैसतील माथा. हे बाबा, माय बाप बंधू तोवरी सोयरी, जोवरी इंद्रिय वाहताती. यमाचे यमदंड बैसतील माथा. आई वडील कामात येणार नाही, मायबाप कामाला येणार, आपले मायबाप काम, बहीण भाऊ कामाला येणार नाही. हो, तीही केस देता रडत असे. सर्वस्व स्वामीनी मन विसिकांता, तीही केस देता रडत असे. यमाचे यमदंड बैसतील माथा. जर मृत्यू काळ जवळ आला तेव्हा सोडवणार कोण? एक म्हणला, महाराज महाराज महाराज, माझ्या मायबापाचं एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे, जर मी त्यांना सकाळी सकाळी दिसलो नाही, त्यांना चहा बी गोड लागत नाही. माझ्याकडे संपत्ती भरपूर आहे, ऐश्वर्यवान, सकाळी सकाळी माझ्याकडे गर्दी असते, प्रत्येक लोकांचा प्रश्न मला सोडवावा लागतो. आणि खरं म्हणजे बायको मिळाली मला नक्षत्रासारखी सुंदर, म्हणून मला कुठं जायची गरज नाही. तरी पैसा बना भगवान, औरत बन गई गुरु, बच्चे बन गए चेले, तो भजन किसका करू. मरणाच्या तावडीतून सोडवणारा कोणी नाही. असतील संपत्ती, असेल मायबाप, असेल बायको, पण मृत्यूच्या तावडीतून सोडवणारा एक परमात्मा आहे. प्रेम करतात, मेल्यावर रडतात, कोणी कोणाचं राहत नाही. पैशासाठी घात करतात. महाराज सोडा अनर्थ सांगितले त्या धनाच्या पाठीमागे. तुका म्हणे धन धनासाठी देते प्राण. धनासाठी मारलं जातं. बहीण भावाचा खून करायला मागे पुढे पाहत नाही.
एकाएकी आली हवा, आज विझला माईचा दिवा, आज विझला माईचा दिवा, माझा कुंकवाचा धनी मला गेला या सोडून, माझा कुंकवाचा धनी मला गेला या सोडून, एकाएकी आली हवा, आज विझला माईचा दिवा, लहान थोर रडे गाई गाई, काय करू माझे मला समजेना काही, उपचार नाही या रोगाला, आज विझला माईचा दिवा, बहिणीनं भावाचा खून केला, माय रडते पत्नी रडते, प्रेम होत ना, का वाचू शकले नाही, का सोडू शकले नाही? नाही महाराज, त्या दुःखातून सोडवणार कोणी नाहीये. आज हत्ती फसलेला आहे, मरणाच्या तावडीत मगरानं पकडलेला आहे. हत्ती विचार करतोय, ज्यांच्यासाठी हाडाचं काळ केलं, रक्ताचं पाणी केलं, रात्रंदिवस एक केली, आज तेच मला सोडून दिले. त्यांनीच मला काय केलं? सोडून दिलं. मी माझा घरचा मालक होतो म्हणून माझं घर चालत होतं. ज्या अर्थी विश्व चालतंय, या विश्वाचा कोणीतरी एक मालक असला पाहिजे. या विश्वाचा कोणीतरी एक मालक असला पाहिजे. त्या हत्तीनं त्याच सरोवरातलं एक कमळाचं फूल घेतलं आणि आकाशात भिरकवलं. नाव घेतलं नाही, राम कृष्ण हरी विठ्ठल कृष्ण काही नाही, काही नाही. मग असेल जो कोणी या ब्रह्मांडाचा मालक, होईल जो कोण ब्रह्मांड चालक, त्यानं यावं आणि माझी सुटका करावी. या मरणाच्या तावडीतून मला सोडावं, माझं मृत्यू हा दुरुस्त करावा. माझ्या भगवंताला सांगावं लागत, माझ्या देवाला कळालं. महाराज आवाज पोचला भगवंतापर्यंत. न सांगता तुम्हा कडो येते अंतर, विश्व विश्वंबर परी हरीची न लगे, परी अनावर आवरिता आवडी. आवाज दिला, भगवंतापर्यंत पोहोचले. माझा परमात्मा निघाला. लक्ष्मीने विचारलं, का हो, का हो, कुठे निघाला, कुठे निघाला? ह कहे लक्ष्मी, ती कहे गजराज, आगे चलत गोली तिचे होत आवाज. भगवंत इतक्या वेगानं गेले. विज्ञानानं सांगितलं, म्हणतात सूर्यनारायणाचा प्रकाश 96,000 मैल, 96,000 मैल एका सेकंदाला सूर्याचा प्रकाश धावतो. 96,000 मैल एका सेकंदाला
सूर्याचा प्रकाश धावतो त्याच्यापेक्षा कैक पटीनं भगवंताचा सुदर्शन चक्राचा वेग, त्याच्यापेक्षा कैक पटीनं भगवान प्रभू रामचंद्रांचा बाणाचा वेग, त्याच्यापेक्षा कैक पटीनं गरुडाचा वेग, आणि त्याच्यापेक्षा कैक पटीनं तुमचा आमच्या मनाचा वेग. माझा परमात्मा कोण्या वेगात गेला असेल? सुदर्शन चक्र काढलं आणि मगरापासून हत्तीची सुटका केली, हत्तीला आपल्या विमानात बसवलं आणि निघणार तेवढ्यात मगरानं विचारलं, कुठे निघाला? स्वर्गात. मला बी घ्या ना तुमच्या गाडीत. जागा नाही. मगर म्हणतो, असं आहे का? ठीक आहे, देख लेंगे. म्हणजे काय कशी पाहू. मी मुक्ताईनगरला निघालो, जर मला कोणी म्हटलं महाराज महाराज मुक्ताईनगरला चालेल, मला येऊ दे ना मुक्ताबाईच्या दर्शनाला, दर्शन करू. मी सांगितलं जागा नाहीये. गाडी खाली. मग मला चांगलं म्हणणार का तुम्ही? असं आहे का? महाराजचं पांढरं जड झालं आता. महाराज बी भारी भरायला लागला. ठीक आहे, काही हरकत. मग तुम्ही नुसती मान जरी हलवून दिली तरी महाराजले मुक्ताईनगर येईपर्यंत करमणार ना. काय करतील काय माहित, काय करतील काय. देख लेंगे. काय करशील? हो, दिंडोरा पिटवेल दिंडोरा. याच्या नादी कोणी लागू नका. हा दर्शन दिल्यावर देखील विमानात बसवत नाही. भगवंत म्हणतात, ए बाबा, अजून धुळे जिल्ह्याचं मतदान बाकी, नको निवडणुकीच्या तोंडावर अपप्रचार करून बैस. फक्त गजेंद्राला मोक्ष नाही दिला माझ्या देवानं, मगराला काय दिला? मोक्ष दिला. हो, माझ्या भगवंतानं उद्धार केला दोघांचा. गजेंद्र मोक्षाची कथा या ठिकाणी आलेली. भगवंतापर्यंत निरोप पोचता झाला पाहिजे. माझा परमात्मा निरोप पोचता केला म्हणजे त्याची दखल घेतो. तो का म्हणे, आईसी करा निरवण, मग तो रक्षण करील माझे. रक्षण करता माझा परमात्मा आहे. राजा, ज्या दिवसापासून हिरण्याक्ष मारला गेला होता, ज्या दिवसापासून हिरण्याक्ष मारला गेला होता त्या दिवसापासून हिरण्यकश्यपू भगवंताला मारण्यासाठी प्लॅन करतोय. काय? तपाला गेला हिरण्यकश्यपू, तप करायला. हिरण्यकश्यपू राक्षस आहे, पण त्यांना जी पत्नी मिळालेली तिचं नाव कयादू माता, महान पतिव्रता स्त्री. जर तुम्हाला तुमच्या नवऱ्याच्या अंतःकरणातलं दडलेलं जर बाहेर काढायचं असेल तर कयादू मातेला गुरु करा. महाराज, कयादू मातेकडून एक शिकवण घेण्यासाठी. पती राक्षस आहे, पण कयादू माता सात्विक अंतःकरणाची, शांत स्वभावाची. हिरण्यकश्यपूनं कयादू मातेला सांगितलं, अगं मी तप करायला जातोय, मला तिकडे 12 वर्ष लागतात का 36 वर्ष लागतात सांगता येत नाही. घर सांभाळ. निघाले.
विंध्याच्या पर्वतावर गेले, आपलं स्थान मांडलं आणि सुरू केलं, ओम नमो ब्रह्मणाय नमः, ओम नमो ब्रह्मणाय नमः. आणि तेवढ्यात आवाज आला, नारायण नारायण नारायण. भगवंताचं नाव कानी पडल्याबरोबर हिरण्यकश्यपून तप करणं सोडून दिलं. का म्हणता, अशुभ झालं अशुभ. देवाचं नाव अशुभा पुढे शुभ होऊन ठाकले. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा. भगवान परमात्म्याचं मंगलमय नाव, पण हिरण्यकश्यप म्हणतो अशुभे अशुभ. नाव घेऊन ती देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यप. सकाळी गेलेला संध्याकाळी घरी आला, कयादू मातेनं पाहिलं, म्हणता येतं मला सांगून गेला. आता सांगून गेला की मला तिकडे 12 वर्षे लागतात का 36, घरी कस काय आले. डायरेक्ट जर विचारलं, आता प्रत्येकीला माहिती असतं आपलं गिऱ्हाईक कसं आहे. कयादू माता विचार करते, जर यांना डायरेक्ट विचारलं तर रागी. मग त्याची पद्धत अत्यंत प्रेमानं, तुम्हाला पतीकडून काही पाहिजे असेल ना, मग थोडस नाटक करा. कसं, आले आले अगोदर त्याच्या हातातला डबा घ्या. कामाला गेला होता ना, डबा बांधून दिला होता ना, डबा हातात घ्या. आणि डबा हातात घेतल्यावर तुम्हाला फक्त माहिती, डबा आपणच करून दिलेला आहे, किती जड होता आणि किती हलका झाला. डबा हातात घेतल्याबरोबर जर का जड लागला, समजून घ्या यांनी जेवण केलेलं. मग का हो, जेवले नाही तुम्ही, डबा भरलेला दिसतो. तब्येत बरी नाही का, डॉक्टरकडे चालता, विचारपूस. मी काय म्हणते, काय चहा घेता का, काही थंड करू, काय देता, हातपाय धुवायला पाणी द्या. उन्हाळा असेल तर थंड द्या, हिवाळा असेल तर गरम द्या. एवढं केलं म्हणजे तो निमी आईस्क्रीम होऊन जातो. तो किती का रागात असेल, एवढंच करा. नाही तर तो तिकडं भांडण करून आलेला आहे, जेवण केलं नाही, घरी आला आणि घरी आल्याबरोबर तुम्ही गेटवर उभे येतो, गेटमध्ये गाडी लावतो आणि तुम्ही दरवाजा जोडून सांगता, माझ्या मोबाईलचा रिचार्ज संपलेला आहे, रिचार्ज टाका. रिचार्ज टाकेल तो तिथून डबा मारून फेकेल. मग त्याला येऊ द्या, त्याची पद्धतशीर सेवा करा, जेवायला बसू द्या. जेवायला लागला की प्रेमानं खाऊ घाला आणि मग हळूच सांगा, मी काय म्हणते, काय मला काही जाता येत नाही मंदिरात कथा ऐकायला, आपल्या गावात कथा चालू. म्हणजे मग वाल्मिकी बुवाची कथा आहे, ते कथेमध्ये जाता येत नाही, पण ते यूट्यूबवर दिसते. म्हणजे मग माझ्या मोबाईलचा रिचार्ज संपलेला आहे, जर थोडासा नेट पॅक मारून दिला तर बरं होईल. तो नेट पॅक कशाला, डायरेक्ट वायफाय बसून देतो तुला घरात, काळजी कशाला करते. हो, कशाचा परिणाम, प्रेम. कयादू मातेकडे आलेले हिरण्यकश्यपू, कयादू मातेनं आल्या सांगितलं, का हो आला, हो आलो, या या, मी केवढी भाग्यवान आहे. काय झालं तुला, मी केवढी भाग्यवान. अगं झालं काय,
अहो तुमच्यासारखा पती मला मिळाला, मी भाग्यवान नाही का? आता कोणता नवरा नाही म्हणणारा? तो टीव्ही पेशंट का असे ना तरी छाती फुगवतो. भाग्यवान छाती. मी केवढी भाग्यवान. 33 कोटी देवता माझ्या नवऱ्या पुढे लट 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 कापता. ठीक आहे ठीक आहे. मी काय म्हणते, स्वयंपाक बघताय, जेवायला बसता, बसतो. पत्नी केवळ काम पत्नी नाही, आपल्या पतिदेवासोबत तिने बरेच नाते सांभाळायचे असते. शास्त्र सांगते भोज्येषु माता कर्णेषु दासी कार्येषु मंत्री शयनेषु रंभा. पती जेवायला बसला म्हणजे तिनं पत्नीचं रूप धारण करायचं नाही. तिनं कोणतं रूप धारण करायचं? आईचं रूप धारण करायचं. आई मुलाला जीव घालते ना. लहान लेकरू पुढे पुढे पडतं, त्या दुधाचा काला वरण पोळीचा काला केलेला आईनं पोरग पुढं पडतं, आई मागे 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 जाते, त्याला पकडते, त्याचा हात धरते, मांडीवर बसवते आणि त्याला खाऊ घालते. बेटा हा चिवचा घास, हा माऊचा घास, हा मामीचा घास, हा मावशीचा. तुम्ही एवढं नका करू बरं, तुम्ही एवढं नका करू. उठ आता, झालं तुझं, उठ. पतिदेव जेवायला बसला की अत्यंत प्रेमाने त्याला म्हणायचं, घे चर आता. रोज 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 ही भाजी नको, ती भाजी नको, घे चर मग. दुकानदाराचा किराणा किती वाढून गेला, खायला पाहिजे, कामाची बोंबाबोंब. राम 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 राम. तो जेवण करेल का? माऊलीनं त्या ठिकाणी माऊलीचं रूप धारण केलं की तिनं अत्यंत प्रेमानं म्हणायचं, पोटभर खा, काळजी करू नका. आप तो हमारे जहाज के कप्तान है, हम तो बस खाली मुसाफिर. टेन्शन कशाला घेता? आपल्यावर कर्ज झालेले, हळूहळू कर्ज फेडून टाकू, हळूहळू फेडून टाकू. काय आपल्यावरच कर्ज आहे? फिटलं तर फिटलं, नाही फिटलं तर वरती हात करून देऊ. तुम्ही पोटभर खा. बाबाजी या ना इथं वरतीच, बरं वाटतं. तुम्ही इकडे, तुळशीराम बाबा इकडे. हो रामकृष्ण. आमचं कौतुक तुम्ही नाही करायचं तर कोणी करायचं? बालक बापाची ताटी रेगोनी बापातीच जेवू लागेल. पोरग रांगत रांगत येतं, बाप जेवायला बसलेला आहे, रांगत रांगत आलं की बापाच्या ताटातली इकडची पोळी तिकडे, तिकडचा भात इकडे, आणि तोच बापाच्या ताटातला घास उचलतो आणि वडिलांच्या तोंडात, बापाच्या तोंडात संतोषाने वेगे मोकची ओढली. मोठ्या प्रेमानं घास स्वीकार करतात. लक्ष्मण बाबा राहिले तर तिथे बसते ते खुर्चीवर, काठी. रात्री महाराजांनी सुंदर सांगितलं, बाबांचं ऐश्वर काही आग्रह वेगळंच होत. चला, प्रत्येक दिवसाला सामोरं जावं लागतं. पत्नी केवळ काम पत्नी नाही, भोज्येषु माता कर्णेषु दासी कार्येषु मंत्री शयनेषु रंभा. कयादू माता आपल्या पतिदेवाला जीव घालत असताना विचारणा केली, का हो तुम्ही मला सांगितलं मला तिकडे 12 वर्षे लागतात का 36 वर्षे लागतात, आणि तुम्ही संध्याकाळी चालात?
जाऊ दे जाऊ दे. कसं कस काय म्हणता जाऊ दे? अहो मी तुमची अर्धांगिनी आहे. सांगा ना काय झालं? अगं काही नाही, एक पोपट माझ्या दुश्मनाचं नाव घेत होता. कयादू माता मध्ये तुमचा दुश्मन? अख्खं जग तुम्हाला लटलट कापतं, तुमचा दुश्मन कोण आहे? अगं आहे ना. कोण? नारायण. काय? नारायण म्हटल्यानंतर आनंदाला पारावार नाही. नाम घेऊन येते देवाचे. हे ब्रीद हिरण्यकशिपूचे आणि आज तोंडातून शब्द निघाला नारायण. नारायण? नारायण तुमचा दुश्मन आहे? हो हो, माझा दुश्मन. काही सांगता तुम्ही? नारायण तुमचा? अगं हो ना, माझा दुश्मन. कोण बोलत होत? पोपट. काही सांगता? पोपटाने बोलता येतं का? अगं देवी, जे बोलतात ते पोपटच असतात. काय बोलतो माया पोपटासारखा. मी माझ्या कानानं ऐकलं. काय म्हणत होता पोपट? तो म्हणत होता नारायण नारायण नारायण. मी माझ्या कानाने ऐकलं. काही सांगता तुम्ही? जेवण करा, पोटभर खा. तुम्हाला काहीतरी बाद झाला असेल, जाऊ द्या, काय सांगू नका मला. म्हणजे कयादू मातेनं मोडून टाकायचं आणि पुन्हा कोरून काढायचं. पुन्हा 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 विचारणा केली. माहिती लावून दे बाबांना. पुन्हा पुन्हा कोरून काढायचं, पुन्हा विचार. काही सांगू नका मला. काही सांगता तुम्ही? जेवण करा, पोटभर. पण मी असं म्हणते, काय त्या पोपटाला खरंच बोलता येत होतं? तो पोपट बोलत होता. अगं हो ना, तुला कितीदा सांगू. तो नारायण नारायणाचं चिंतन करत होता आणि हे मात्र मला अशुभ वाटलं, म्हणून मी तपाला बसलो नाही, घरी निघून आलो. बंद करा तुम्ही, जाऊ दे. चला महाराज, महात्मे म्हणतात राजा, त्याच दिवशी शयन कक्षामध्ये गेल्यावर बेडवर पडल्या पडल्या पुन्हा त्या विषयात हात घातला, पुन्हा विचारणा करून घेतली. नारायण नारायण शब्दाचा उच्चार करून घेतला. त्याच रात्री कयादू मातेला जो गर्भाची धारणा झाली, तोच गर्भ म्हणजे भक्त प्रल्हादाचा. सकाळ झाली. नारद हिरण्यकश्यपू पुन्हा तप करायला निघून गेले, पण बीज मात्र टाकून गेले. आणि या बीजाचं संगोपन करायची परिपूर्ण जबाबदारी कोणावर आली? कयादू माते. राजा, कयादू मातेला इंद्रानं पडून नेलं. कयादू माता आक्रोश करते, वाचवा वाचवा. आणि तेवढ्यात त्या ठिकाणी नारायण नारद बसले. हे इंद्रा, अरे ती महान पतिव्रता स्त्री, सोड तिला, नाही तर जागीच भस्म करेल. इंद्र लटलट कापायला लागला. कयादू मातेला सोडून दिलं. इंद्र पडून गेला. कयादू माता म्हणते, बाबा मला भीती वाटायला लागली, कुठं जायचं आता? काळजी करू नका, चला आपल्या आश्रमावर. आश्रमावर नेलं. नारदांच्या आश्रमाच्या समोर एक पर्णकुटी तयार केली. त्या पर्णकुटीमध्ये कयादू माता, नारद त्यांच्या आश्रमावर आणि नारदांच्या घरी दररोज सकाळी सकाळी कॅसेट लागायची. नारदांच्या घरी कोणती? झिंग झिंग झिंगा, ती आपल्या घरी लागते. नारदांच्या घरी हरी नारायण नारायण
श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण 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 नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 सत्यनारायण नारायण नारायण सत्यनारायण नारायण नारायण बद्री नारायण 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 बद्री नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण गोपाल कृष्ण भगवान की जय. त्यांना घरून नाही सांगितलेले बोलायचं, गुपचूप बसायचं. गुपचूपचे लाडू खाऊन येतात ते घरून. चला ऐकत म्हणजे फक्त आमच्याकडे माहिती म्हणून आम्हाला आवाज आहे, तुमच्याकडे माहीत नाही म्हणून तुमचे नारद बाबा भजन करत आहेत. कयादू माता विचार करते, आवाज कुठून येतोय, आवाज कुठून येतोय. आणि बाहेरून पाहिलं, उंच आसनावर नारदजी बसलेले आणि नारदांचं भजन नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. परिणाम कयादू माता समोर आल्या आणि त्यांनी भजन करावं नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. महाराज कयादू माता भजन करत होती, परिणाम कयादू मातेच्या गर्भावर परिणाम होत होते. भजनाचे भजना गर्भावर, पोटातला गर्भ भजन करायचा नारायण नारायण
श्रीमन्नारायण नारायण नारायण. गर्भ संस्कार होत होते कयादू मातेच्या गर्भात. गर्भसंस्कार. मुलांना जर शिकवण द्यायची असेल, संस्कार द्यायचे असतील, तर ते आतला आत द्या. बाहेर आल्यावर ते ऐकायच्या तयारीत नाही. जे मायबाप आपल्या मुलाला संस्कार देऊ शकत नसतील, हो, माता शत्रू पिता वैरी, अभक्ताची माय तुका म्हणे नरका जाय. संस्कार द्या आतले आत. आता बाजारात पेनड्राईव्ह मिळायला लागले. गर्भसंस्कार पेनड्राईव्ह. पूर्वी कॅसेटा मिळायचे, आता पेनड्राईव्ह मिळायला लागले. गर्भसंस्कार. त्याच्यामध्ये गर्भवती स्त्रीनं एकांतात जाऊन बसायचं, आराम खुर्चीवर जाऊन बसायचं आणि तिनं आपल्या गर्भाशी संवाद साधायचे. बेटा, तुला जन्माला यायचे, या संसारात तुला जन्माला यायचे आणि संसारात जन्माला आल्यानंतर जगत असताना कोल्या कुत्र्यासारखं जगायचं नाही. कोल्या कुत्र्यासारखं नाही. मग छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, मीराबाई, मुक्ताबाई, सखूबाई, महावैष्णव ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, जननी जने भक्त जने दाता या शूर, नहीं तो जननी बांझ बली क्यों खोई नूर. आईनं मुलाला जन्माला घातलं, तो दाता पाहिजे, शूर पाहिजे, वीर पाहिजे, नाही तर कमीत कमी हबको तरी पाहिजे. दारू पिऊन लुरबुड करणारा नको. पुरे एकाच पुत्र माये कोटी, कोटी पुढे उद्धरी. कोटी पुढांचा उद्धार करण्यासाठी किती पाहिजे? एक. गुरुवारी आमचे बाबा शेजारी बसले, ते सांगतात कीर्तनात, कोंबडी एकाच वेळेला 40 अंडे फोडते. 40. आणि सकाळी त्या टोपल्याच्या खालून निघाली की पुढे 10, मागे 10, इकडे 10, तिकडे 10 चालते. जशी वरमा कोंबडी. पर महाराज, कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, हो गई बाटा बाट. आणि निवडणूक लागली की कोंबडी बी उचलून नेतात. काय कामाचे? ऐसा पुत्र देई बुंडा, त्याचा तीही लोकी जनता. वाघिणीला दोनच, अख्ख्या गावाला 10, डुकरीला 10, अख्खं गाव 7. मुलाला संस्कार दिले पाहिजेत, पोरांना लेकरांना संस्कार दिले पाहिजे, की जेणेकरून नाही कमीत कमी महाराज इतके तरी संस्कार द्या त्यांना, की मरेपर्यंत त्यांनी मायबापावर तरी प्रेम केलं पाहिजे. आई वडिलांचा तरी त्यांनी सांभाळ केला पाहिजे. म्हणून एकांत अवस्थेत जाऊन एकांतात बसून त्या स्त्रीनं आपल्या गर्भाशी संवाद करावा. कोणी म्हणेल कळतं का महाराज त्याला बोललेलं? त्याला कळतं का नाही कळतं ते आईलाच बरोबर कळतं. जेव्हा आई त्याच्यासोबत संवाद करायला लागली की तो पोटातल्या पोटात करवट बदलते. आईला कळतंय की माझ्या लेकराला ऐकू येते. म्हणून संस्कार दिले पाहिजे.
म्हणून गर्भवती स्त्रीनं काय खावं काय प्यावं, गर्भोदर अवस्थेत काय ऐकावं, सर्व संस्कार त्याच्यावर पडतात. एक म्हटले, महाराज 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 माझं पोरग जन्माला आलं आणि जन्माला आल्या आल्या ओरडलं. म्हटलं काय? म्हटलं जन्माला आल्या म्हटलं आऊट आऊट. असं का बरं? म्हटलं म्हणे मी भारत पाकिस्तान क्रिकेट पाठवते. म्हटलं बरं झालं शोले पिक्चर पाहत नव्हते. बरं, काय खावं काय प्यावं याच्यावर अवलंबून, आणि जसं खाणार जसं पिणार तसं त्या माऊलीला डोहाळे होणार. त्याचं डोहाळे होतात. आता एकेला विचारलं, का ग सपना तुझी काय इच्छा आहे? ती म्हणते मला पेढा खावा असं वाटतो, विवा पिक्चर पाहा असं वाटतं. लेडी हळद. एकदा विवाह झाला ना का डबल डबल नादी लागते. माझ्या कौशल्य मातेला डोहाळे झाले महाराज. आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका मी देन विभीषणा. परिणाम माझा जगाचा बाप भगवान प्रभू रामचंद्र त्यांच्या पोटी अवताराला आला. म्हणून संस्कार द्या फार महत्वाचे. संस्कार महत्वाचे. आपल्या चांदूची खंत वाटते, एकही तरुण पोरगा दिसत नाही कार्यक्रमाला, एकही नाही. वास्तविक पाहता एवढं मोठं मंदिर आहे, इथं गर्दी पाहिजे, पण गर्दी फक्त जेवणाजवळच दिसते. म्हणजे मी त्यांचं जेवण नाही करत आहे, करतात बिचारे, राबतात, आनंदाची गोष्ट आहे. मंदिराच्या कार्यामध्ये सहभागी होतात, राबतात, त्याच्याबद्दल आनंदच आहे. पण मग कथा कीर्तन हे कोणी ऐकायचं? दररोज नवीन नवीन कीर्तनकार येत आहे, चांगलं ज्ञानाचं प्रबोधन करत आहे, हे ऐकायचं कोणी? आमचे कीर्तनकार मोठमोठ्या प्रेमानं सांगतात, मोठ्या याच्यानं सांगतात, मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथी देव भव, आचार्य देव भव. आई श्रेष्ठ आहेत, वडील श्रेष्ठ आहेत. आई वडील माझे थोर, किती सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. माय माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. हे ऐकायला कोण पाहिजे? हे ऐकायला कोण पाहिजे? पोरं पाहिजे ना. तेव्हा त्या मायबापाचा सांभाळ करत ना. कीर्तनकार भागवतकार मोठा आईचा दृष्टांत रंगून रंगून सांगतो आणि नुसता समाज रडतो. समाज रडतो. कोण रडतं? ज्यांना लेकरापासून दुःख आहे, ज्यांची माय मरण पावली, तेच रडतात. म्हणजे असं होतं, जखमीवर लिंबू पिळल्यासारखं होत. ऐकायला पोरं पाहिजे, तरुण पिढी बसली पाहिजे. गरज. बाबाजी माझ्या गावाला तुम्ही आले, दोघे आले होते. माझे वडील वारले तेव्हा कन्हैया बाबा, तुळशीराम बाबा आले होते आमच्याकडे. आपली चांगदेवची बरीच मंडळी येऊन गेली, गाडी करून आले होते दारावर.
बाबा कीर्तनाला पण होते. आमच्याकडे तरुण पोरांचा भरणा जास्त. हो, गर्दी होती. ते मरणाचं होतं तरी वाटत नव्हतं मरणाचं घर आहे. 9 दिवस पर्यंत कीर्तन झाले, 13 दिवस पर्यंत पंक्ती चालल्या. दररोज नवीन नवीन कीर्तनकार, मोठ्या आनंदानं तो उत्सव झाला. तर तरुण पोरं, महिला मंडळ, महिला हाफ तिकीट नाही. आता तुम्ही सर्वच हाफ आहे म्हणा, म्हणजे हाफ म्हणजे एसटीनं हाफ तिकीट केलेलं तुम्हाला, कुठल्या कुठे नेऊ नका. रिटायर शब्द देत नाही. पण आमचा जो सप्ताह असतो त्या सप्ताहामध्ये बाबाजी पूर्ण पटांगण हरिपाठात पावल्या खेळायला कमी पडतं. एवढं तरुण पोरं. जसं तुमच्याकडे डीजे मध्ये नाचायला पोरं असतात ना, तसं आमच्याकडे हरिपाठात नाचायला असतात, त्याच्यापेक्षा जास्त. हो, मस्त पावल्या वगैरे खेळू. इथं कोणीच नाही. इथं असं वाटतं बुवा लोकांना उधळ दिलेलं आहे. उधळ गरजे माणूस. तरुण पोरं आले पाहिजे, बसले पाहिजे. फार महत्वाचं आहे. वैकुंठवासी आमचे गुरुवरे नामदेव बाबा रवंजेकर, नामदेव बाबा रवंजेकर सांगायचे की सप्ताह म्हणजे केवळ टाइमपास नाही. सप्ताह म्हणजे पैशाची उधळपट्टी नाही. पैसा आपला सप्ताह म्हणजे टाइमपास नाही. सप्ताह म्हणजे पैशाची उधळपट्टी नाही. तर हा सप्ताह म्हणजे चालतं फिरतं संस्कार केंद्र आहे. संस्कार केंद्र. आमची खूप इच्छा आहे मोठा कार्यक्रम करावा, यांना बोलवावं त्यांना बोलवावं, बाहेरून पैसा गोळा करून आणावा. पण कोण इथे ऐकणार, कोण आहे येणार, कोण आहे. मी जवळजवळ 2003 पासून येतोय. 2003 मध्ये पहिल्यांदा चांगदेव मध्ये आलो. तेव्हापासून पाहतोय संख्या वाढत नाही. हा, सासवा गेल्या की वाऱ्या येतात, मग त्या सासवा होतात, आणि त्या सासवा गेल्या नवीन वाऱ्या येतात. म्हणजे ते बी कधी येतात. तुम्ही आता दिसते मला 2 गेल्या वर्षापासून तुम्ही येतात, ते बी आता पहिल्यांदा दिसतात आलेले. सर्वांचे चेहरे लक्षात येत आमचे, नेहमी पाहणं. चला, लक्ष्मण बाबा म्हणायचे गर्दी नाही दर्दी येत. दर्दी येत, गर्दी नाही पण गर्दी येत. चला, कशासाठी सांगितलं. कयादू माता आपल्या मुलाला संस्कार देते. संस्कार देत आहे म्हणून प्रत्येक आई वडिलांनी आपल्या पोरांना सांगितलं पाहिजे. ते मुसलमानांचे ते मस्जिद मध्ये पाठवतात, लहान लहान टोप्या घालून, टोप्या घालून चालले मस्जिद मध्ये. आणि आपले जाऊ द्या, आपले दाखणे आपले जोड. कमीत कमी तो हब तरी पाहिजे. नामदेव महाराज सांगतात, धन्य महाराज जन्मले संसारी.
महाराज नारी की निंदा मत कर यारो, नारी है रत्न की खान, जिस नारी से पैदा हुए भीष्म ध्रुव हनुमान, मोठमोठ्याला जन्माला घालणारी माझी माय. त्यांची निंदा नाही, मोठमोठ्याला प्रसवणारी ही नारी शक्ती. म्हणून नामदेव महाराज, धन्य त्याची माय प्रसवली, ती आई धन्य जिनं सुपुत्राला जन्माला घातलं. आपला कुळाचा, आपल्या देशाचा, नाही तर कमीत कमी नुसत्या भाऊबंदकीला तरी कामात आला पाहिजे. नाही जास्त भाऊबंदकी, हो काही काही भाऊबंदकी बी कामात येत नाही महाराज. त्यांना बाजार करायला पाठवलं की ते तिकडेच पिऊन पडून राहतात. त्यांना उचलायला 2 जण जातात. मदिरा पान करने से खानदान का नाश. रामायणामध्ये शूर्पणखा रावणाला सांगते, लंकेश मदिरा पान करने से खानदान का नाश होता है, सावध. पोरांना कमीत कमी एवढे तरी संस्कार देऊ नका की ते दारू पिऊन घरी आले पाहिजे. त्यांची चेकिंग करत जा, त्यांना विचारत जा, वाईटाच्या संगतीत जाऊ देऊ नका. संस्कारहीन होता कामा नये. जे आई वडील आपल्या मुलांना चांगले संस्कार देत असत, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीक वाटे देवा. आता निवडणूक होती महाराज, झाली आपली. निवडणुकीत फुकाचीच भेटते म्हणतात प्यायला. आपल्याला काही दिली नाही अजून कोणीच म्हटलं नाही मला अजून. पण ऐकून सांगतो, निवडणुकीत फुकाची भेटते म्हणतात प्यायला. मला प्रत्येक गावामध्ये असे काही निर्माण झाले पाहिजे की त्यांनी दारूवर बंदी आणायला पाहिजे. पण काय करतात, तेच देतात गेले. आणि काही काही एवढे हलकट असतात, त्यांचं यांचं जमत नाही ना, त्याला पाचून देतात, म्हणतात जाय, त्याला शिव्या देऊ नये. संसाराची राख रांगोळी करते. मदिरा पान करने से खानदान का नाश. दारू मुकावे मान दारूने आबरू जाए छे, दारू बहु दुर्गंधी दारूने धक्को खाए छे, कहे दास कर गरे के आखिर नरक में जाए छे. दारू प्यायचे फायदे काय सांगितले? पहिला फायदा, दारू मुकावे मान. दारू पिणाऱ्याला इज्जत नाही, इज्जत नाही. त्याला घरचीच इज्जत देत नाही. ते म्हणते बोंबलू नको, हाडकं मोडून टाकतील ते, गुपचूप मर, घरात पड गुपचूप. दारू मुकावे मान. दारूने आबरू कोणी इज्जत देत नाही, बेवड्या बेवड्या म्हणून धिक्कारतात. आणि दारू पिणाऱ्याच्या थोबाड्याचा सुगंध येतो का? आखिर नरक में जायचे. संसाराची राख रांगोळी करून टाक. कौन कहता है शराब में नशा होती है? कौन कहता है शराब में नशा होती है? अरे नशा तो आदमी में होती है. यदि शराब में नशा होती ते दुकान में बोतलें क्यों ना उछलती? दुकानदार दारूचं दुकान रात्री बंद करून जातो आणि सकाळी आल्यावर जेव्हा दुकान उघडतो, सर्व बाटल्या इकडे तिकडे पडलेल्या आहेत, फुटलेल्या आहेत. कधी दिसलं का बाटल्या?
जशाच्या तशाच पॅकिंग. आणि ज्यानं बाटलीतली घेतली तो गटारीत जाऊन पडतो आणि पायजमातच कार्यक्रम करतो. दारू घातक. म्हणून गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तींनी आपलं गाव हे निर्व्यसनी झालं पाहिजे. आपली गली, आपलं घर, आपला एरिया हा निर्व्यसनी झाला पाहिजे. जर याच्यावर भर दिली तर गावाची, तालुक्याची, जिल्ह्याची, राज्याची, देशाची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. व्यसन बाजूला करा, व्यसनापासून दूर करा. चला, कयादू माता आपल्या गर्भाला संस्कार देते. कयादू मातेनं भजन करावं. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण. परिणाम गर्भावर होत होता. गर्भ भजन करायचं, चिंतन करायचं. आणि जर का सत्पुत्र जन्माला आला, पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. देवाला हरिक वाटतो. देवाला चांगला मुलगा असेल तर आई वडिलांना काय वाटतो? आनंद वाटतो. बिचारे माझे मायबाप रात्रंदिवस काबाड कष्ट करतात आणि संध्याकाळी घरी आलं ते काहीच काम न करणारा, माय बाबाच्या जीवावर जगणारा हलकट आई वडिलांसोबत भांडण करतो. बाबा, तुमचं नेहमी जाणं नाही त्या परिसरामध्ये. भुसावळला अक्षरशः आईला मारत मारत घरी नेलं. माझी कथा होती, ते चित्र पाहिलं बाबा. राम 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 राम. एवढा मला असं वाटत होतं जावं नरड्याचा घोटच घ्यावा त्याचा. पण काय करावा, कायदा लागू नये तेवढा. नाही तर कधी कधी असं वाटतं चित्र पाहून परत वाल्या पुढे यावा जन्माला. म्हणून जननी जने भक्त जने दाता या शूर, नाही तो जने बांज बोल. कशाला विनाकारण अभक्त जन्माला घालायचा. धन्य त्याची माय रसबोली. ती आई धन्य जिनं चांगल्या मुलाला जन्माला घातलं. ती आई धन्य, कमीत कमी त्याचा परिवार तरी तो सांभाळतो. भक्त प्रल्हाद जन्माला येतोय महाराज. हिरण्यकश्यपूला म्हणतात 4 पोरं झाली. 4 पोरं. अल्लाद, अनुल्लाद, सल्लाद आणि प्रल्हाद. तिघ बापाच्या करणीवर गेले म्हणून प्रसिद्धीला नाही आले. प्रसिद्धीला आले फक्त कोण? भक्त प्रल्हाद. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. प्रल्हाद जन्माला. शाळेत जायला लागला. मुलं शाळेत जात असताना मधल्या सुट्टीत भक्त प्रल्हादानं वेगळी शाळा भरायची आपली. ईश्वर सर्वभूतानाम एक एक हजारी से उसमें मेरा मौला बसे सर्व घटी राम देहादेही एक ब्रह्म सत्य जगत मिथ्य. शिक्षकांनी पाहिलं, म्हणले बापरे, याची शाळा वेगळीच. विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना कानबुक हरली. विठ्ठल नामाची शाळा भर. हिरण्यकश्यपूकडे गेले. शिक्षक मंडळी सांगितलं, का हो महाराज, राजा, तुमच्या पोराची एकदा होमवर्क केले, शाळेत काय शिकला विचारा.
प्रल्हाद जी बाबा काय शिकला बेटा? बाबा ब्रह्म सत्य जगत मिथ्ये, ईश्वर सर्वभूत, एक मारली का ना? आज नाही वाटत. त्याचं नाव घेतो. ज्याला देवाचं नाव चालत नाही त्याच्या राजवाड्यात, त्याच्या राज्यात, ज्याला देवाचं नाव चालत नाही त्याच्याच घरी, ज्याला देवाचं नाव चालत नाही त्याच्याच पोटी भक्त पडला. देवाचं नाव घेणारा जन्माला आला, राग आला, डोंगरावरून फेकला, हत्तीच्या पायाखाली तुडवला, मल्लांनी मारलं, उकळत्या तेलात टाकलं तरी मरत नाही. प्रल्हाद अरे तू का मरत नाही? बाबा राम मरे तब हम मरे, मरे हमारी भलाई, हम तो अविनाश के पोंगरे, किसी से मरे ना मारे जाए. कुठे रे तुझा परमात्मा? नाही कुठे. एखादं ठिकाण सांगा की माझा परमात्मा नाही म्हणून मी दाखवतो तो आहे कुठे. प्रल्हाद या खांबामध्ये तुझा परमात्मा आहे का? 0 मिनिटाचा विलंब न करता होकार देऊन टाकला. बाबा याच्यातही माझा देव आहे. खांबावरी लात मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटले, प्रगट बोली नरसिंह भगवान की. नरसिंह भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले, लात मारल्या बरोबर स्तंभी नारायण प्रगटले. विचित्र अवतार आहे, त्याला आवेश अवतार म्हटले. आवेश अवतार अलगत उचल हिरण्यकश्यपूला, उंबरटावर जाऊन बसले आणि त्याला मांडीवर घेतले. आठवण करून दिली. आठव काय मागणी केली होती? रात्री नको, दिवसा नको, दानवाकडून नको, मानवाकडून नको, सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको, शस्त्राकडून नको, अस्त्राकडून नको, खाली नको, वरती नको. सर्व हा सूर्य हा जैत्र दाखवून दिला, आज तर दाखवून दिला. भगवंतानं अवतार धारण केला, आवेश अवतार. शरीर मानवाचं आणि जबडा सिंहाचा, नख अस्वलाची. हरून टाकला. नरसिंह भगवंतांना हिरण्यकश्यपूचा परशा पडला. मारला गेला, हिरण्यकश्यपू मारला गेला. पण क्रोध होता देवाच्या अंगात भरलेला. सारखे गुर्र 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 करायचे. बाकीचे देवता घाबरले, म्हणजे कार्य कार्य याला शांत करा, याला शांत करा, कोणीतरी याला शांत करा, याच्या मनातला राग काढा. एक म्हणजे आपल्याला नाही जमायचे. प्रल्हाद तुझा बाबा तू शांत कर. तुम्ही एवढे मोठमोठे मी लहान लेकरू काय करणार? त्याच्यातलं एक म्हटलं म्हणे कार्य 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 काय आहे? कुणाकडे लक्ष्मीचा नंबर आहे का? का बरं? कारण प्रत्येक लक्ष्मीला माहिती असतं आपल्या नारायणाला कसं शांत करायचं. लक्ष्मी मातेला बोलवलं आई साहेब, तर त्यांना भलताच राग आलेला आहे, जरा या आणि त्याला शांत करा, तुम्ही शांत करा त्यांना. लक्ष्मी म्हणते मला माहिती, त्यांना नेहमी शांत करते, मग या. मोठ्या आत्मविश्वासानं आल्या आणि मागून भगवंताच्या खांद्यावर हात ठेवतात आणि अत्यंत प्रेमानं हळूच म्हणतात, का हो का हो का हो म्हटलं. आणि भगवंतानं गुर्र अवतार दाखवला. लक्ष्मी डायरेक्ट एसटी स्टँड थांबलीच. लक्ष्मी म्हणते माय 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 असा अवतार.
एकदा काय झालं, भगवान नारायण झोपले होते. आईसाहेब त्यांचे पाय चेपत होत्या. पाय चेपत असताना भगवंतांना सांगितलं, जरा हळू दाबा, त्रास होतो मला, हळू. मग अजून हळू दाबायला लागल्या. हळू ना, जरा हळू. अजून हळू दाबायला लागल्या. कळत नाही का? किती वेळा सांगायला होतं, मला त्रास होतो, हळू दाबा. अजून हळू दाबायला लागल्या. देवाला राग आला, किती वेळा सांगायला होता, त्रास होतोय मला. आता दाबून सोडून दिलं. आता नुसतं हात लावायचं आणि पुढं चालायचं. हे पाप तुम्हाला दाबायचं, असं दाबा, नाही तर निघा इथून, मला त्रास होतोय. किती वेळा बोलायला होता. कमाल, हाताचा स्पर्श बी सहन होत नाही. आता हात लावून सोडून दिलं. फक्त हाताची सावली पडायची पायावर. भगवान म्हणतात, हो 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 हो, आता बरं वाटतंय, असेच पाय दाबा, आता बरं वाटतंय. लक्ष्मी म्हणते, माय 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 माय, एवढा नाजूकपणा. आणि जेव्हा मोठमोठे राक्षस मारतो तेव्हा काय करत असतात. भगवान म्हणतात, थांब, दाखवेल तुला राक्षस कसे मारतो. आणि नेमका हा अवतार दाखवला. आणि मग लक्षात आलं, म्हणे, हा ओ माय, आमच्या बोवाचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे. हिरण्यकश्यपूला ठार केलं. आलाच समुद्र मंथनाचा कार्यक्रम येतोय. भगवान परमात्मा मत्स्य अवतार धारण करतात, आपले कच्चे अवतार धारण करतात. आपल्या पाठीवर विंध्याचल नावाचा पर्वत, वासुकीचा सर्प केलेला आहे, वासुकी सर्पाचा दोर केलेला आहे. समुद्र मंथनाचा कार्यक्रम. 14 रत्न समुद्रातून बाहेर येतात. 14 रत्न. महाराज, पारिजातक आलं, अमृत आलं, हवीरधानी गाय आली, ऐरावत आलं, कस्तूभ मणी बाहेर आला, लक्ष्मी आली, मदिरा आली. एकूण 14 रत्न बाहेर येत आहेत. सुखदेव महामुनी राजा परीक्षितीला कथा सांगतायत. राजा, अदिती भगवान कश्यप महामुनींकडे गेली आणि सांगितलं, महाराज, मी भलत्या वेळेला तुमच्याकडून कामसुखाची अपेक्षा केली, परिणाम माझ्या पोटी 2 राक्षस जन्माला आले होते. माझी इच्छा काय, माझ्या पोटी जगाचा बाप अवताराला यावा, एवढी माझी इच्छा आहे. याच्यासाठी उपाय सांगा. अदिती, फाल्गुन महिन्यामध्ये प्रतिपदापासून तर त्रयोदशी पर्यंत, फाल्गुन महिन्यात प्रतिपदापासून तर त्रयोदशी पर्यंत एक व्रत असतं, त्याला पलव्रत म्हणतात आणि काही ठिकाणी पयोव्रत असंही म्हणतात. जर दोघं पती पत्नींना एका सांग रीतीनं विष्णूची स्थापना करून, जर का पूजन करून दोघांनी नेमानं जर का हे व्रत केलं, तर त्यांच्या पोटी माझा परमात्मा येत असतो. कश्यप महामुनीने अदितीला सांगितले. अदिती म्हणते, देवा, जर तुम्ही सहकार्य करत असाल तर माझी इच्छा आहे, आपण दोघं मिळून ते व्रत करू. दोघं मिळून ते पलव्रत केलं, पयव्रत केलं. परिणाम, भाद्रपद शुक्ल पक्ष द्वादशी तिथी दिवसा दुपारी 12 वाजता माझा परमात्मा अवताराला येतोय. बोली वामन भगवान की. वामन महामुनींचा अवतार झाला. अत्यंत छोटीशी मूर्ती बटू वामन. देवतांनी मात्र पुष्पवृष्टी केली, देवतांनी पूजन केलं. इंद्र बृहस्पती यांनी जानवं दिलं. 10 दिशाचे स्वामी
यांनी मात्र छत्री दिली, सरस्वती मातेनं रुद्राक्षाची माळ दिली, ब्रह्मानं कमंडलू दिला, सप्त ऋषींनी बसायला आसन दिलं आणि अदितीनं मात्र वामन देवांना लंगोटी दिली. बटू वामन आणि लगेच तीर्थयात्रेला निघाले. नर्मदा नदीच्या काठावर बलीचा यज्ञ चालू होता आणि बलिराजाने पाहिलं. शुक्राचार्यांना सांगितलं, गुरुदेव गुरुदेव, मला असं वाटतं माझ्या राज्यामध्ये, माझ्या यज्ञ मंडपामध्ये जणू काही सूर्यनारायण चालत येतो. राक्षसांचे गुरु शुक्राचार्य काही या ठिकाणी खिचडी करून टाकतात. शुकमुनी बी तेच आणि शुक्राचार्य बी तेच. मोठ्या वक्त्याच्या तोंडून ऐकलं टीव्ही मध्ये, सांगता काय, शुक्राचार्य वेगळे आणि शुकाचार्य वेगळे. शुकाचार्य कोण? व्यासोनारायणचे चिरंजीव आणि शुक्राचार्य दैत्यांचे गुरु. बलीनं सांगितलं शुक्राचार्यांना, गुरुदेव सूर्यनारायण चालत येतोय, इतका सुंदर मी पाहिला नाही. शुक्राचार्य म्हणतात, राजा एवढा सुंदर मी पाहिला नाही. हा एखाद्या वेळेस सूर्य जरी नसला तरी चंद्रकर हमखास असला पाहिजे. वामन देव आले, वामन देवांचं पूजन केलं. बलिराजानं वामन देवाचे पाय धुतले. पाय महाराज सौंदर्य सांगितलं गेलेलं. बलीला इतकं, आपल्या वामन देवांना इतकं सौंदर्य होतं, इतकं सौंदर्य होतं, अंगठ्याचा जे नख होत, नख असं वाटत होतं जसं काय आरसा चिटकवलेला आहे. तुमच्या साडी नसतात ना आरशा, तस वामन देवाच्या पायाच्या अंगठ्याचं नख इतकं सौंदर्य, जणू काही आरसा चिपकलेला आहे. बलिराजाचं प्रतिबिंब पायाच्या अंगठ्यात दिसत होत. ब्राह्मण दिसतात आपण, हो बाबा ब्राह्मण, काय पाहिजे मागून घ्या, काही नको, काही नको मला. नाही नाही, काही लागत असेल तर मागून घ्या ना, आमची परंपरा आहे देण्याची. ब्राह्मण दिसतात, जर लग्न करायचं असेल तर एखादी मुलगी पाहतो ब्राह्मण कन्या, तुमचं लग्न लावून देतो. राजा लग्न करायची इच्छा नाही का? माझ्याकडे एकच छत्री, एका छत्रीत काय करू? काळजी कसा करतात? सत्ता आपलीच आहे, तुम्हाला एक घरकुल प्राप्त करून देऊ, ग्रामपंचायत आपल्या जातात, RCC मध्ये बंगला बांधून देऊ, बंगला बांधून देणार, लग्न केल्यावर खायला लागेल, आपला भंडारा उघडा करून देऊ, करा लग्न. राजा लग्न झाल्यावर पोरं होतील म्हणले, मग घर म्हटलं की त्या घरामध्ये रांगतं मूल असलं पाहिजे. घरामध्ये जर एखादं रांगतं मूल असलं, त्या घराची शोभा वाढत असते राजा. मग मुलं होतील, मग ते किती नेमके आता ते तुमच्यावर आहे, किती होऊ द्यायचे. समजा 1 डझन झालीच तर आता फक्त हम दो हमारे दो नाही, आता एकच आलं, एकच. आणि बाकीचे कोंबडी सारखे येऊ द्या. हम दो हमारे 25. जवळेकर बाबा सांगायचे पैठणला, ऐकलं तुम्ही,
बाजीराव जवळेकर सांगायचे पैठणला एका मुसलमानाला 52 पोरं आहेत म्हणता. हा, मादलगावचे. हो हो सांगितले. कोणतं एका मुसलमान किती 52 पोरं. किती गहू येत असेल त्याच्या घरात. तांदूळ हो महाराज पोरं होतील डझनभर. मग डझनभर झाले एखाद्याला मरण येऊ शकत. मृत्यू नको. जो जन्माला येतो त्याला मरावं लागतं. मग एखाद्याला जर का मरण आलं मग म्हणे आम्हाला रडावं लागेल. म्हणे पाहावा आम्ही रडायला मदत करू शकत. तुम्हाला घर देऊ, तुम्हाला राहायला देऊ, तुमचं लग्न करून देऊ, तुम्हाला रेशन भरून देऊ, पण रडायला मदत करणार तुमचे पोरं तुम्हालाच रडावं लागणार. म्हणे मग जर शेवटी रडायचंच आहे तर कशाला लग्न करायचं. काय बाबा वेळ घालवला तुम्ही. जाऊ द्या काहीतरी मागा देणार म्हणले हो दे. एक काम करा. काय नित्यनेम झाला. नित्यनेम झाला की आम्हाला हा स्नान झालं की नित्यनेम करायला बसायला जागा पाहिजे. ज्ञानेश्वरी वगैरे वाचायला, गाथा वाचायला, गंध लावायला बसायला जागा नाही. म्हणजे मग 3 पावलं जमीन द्या आम्हाला. 3 पावलं. 3 डोक्याला हात लावला. महाराज मी तुम्हाला राज्य देणार आहे. राज्य ते म्हणतात फक्त 3 पावलं जमीन आणि ती पण मी माझ्या पायानं मोजणार. याच्या पायानं म्हटलं का बाबा 3.5 फूट. बसला तर मूठ भरणे, उठला तर फूटभर. हे पाय केवढे. 3च पावलं पाहिजे. माझ्या भगवंतानं सांगितल्यावर बलीनं सांगितलं ठीक आहे बाबा पटेल तिथून मोजून घ्या. जा पटेल तिथून. संकल्प सोडा. हातात पाणी घेतलं, संकल्प सोडला. सोडत असताना म्हणतात ते पाणीच झारीतून पळत नव्हतं. हातात पाणी टाकायला झारीतून पाणी पळत नव्हतं. शुक्राचार्यानं सांगितलंय बली 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 इकडे इकडे इकडे. हा 3 पावलं जमीन मागणारा ब्राह्मण नाही. कारण ब्राह्मण एवढा अल्पसंतुष्टी. ब्राह्मण